कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग आजपासून कमी होणार आहे। पावसाळी हंगामासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत हे पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वेसाठी लागू असेल। अनेक गाड्या या नियमित वेळेच्या आधी स्थानकामध्ये दाखल होत सुटणार असल्याने प्रवाशांनी याची नोंद घेत वेळेत स्थानकामध्ये पोहोचणे आवश्यक आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। बघूयात। कोकण रेल्वेचा वेग मंदावला आहे, तसंच कोकण रेल्वेचे वेळापत्रक देखील आज 15 जून पासून बदलण्यात आलेलं आहे। आपण पाहतो आहोत की नवीन वेळापत्रक हे आता इथे दाखवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ज्या गाड्या आहेत त्या तब्बल पहिली जी वेळ होती त्याच्यापेक्षा 1 तास अर्धा तास आधी गाड्या या धावणार आहेत। तसंच आपण बघितलं तर सावंतवाडी दिवा कणकवली स्थानकावर आपण सध्या आहोत आणि कणकवली स्थानकावर येणाऱ्या गाड्या बघितल्या तर जी सकाळी जी दिवा पॅसेंजर आहे ती 9:35 या कणकवली स्थानकात येणार आहे। आणि तशाच पद्धतीने जर कोकण कन्या एक्सप्रेस बघितली तर 8:24 ह्या कणकवली स्थानकात येणार आहे। तसेच मांडवी एक्सप्रेस आहे ती सकाळी 11 वाजता येणार आहे आणि तुतारी एक्सप्रेस देखील 6:46 येईल। आणि अशा पद्धतीने जी जनशताब्दी एक्सप्रेस होती ती देखील दुपारी 2:50 येईल। अशा सूचना देखील येथे आता लावलेल्या आहेत। दिनांक 15 जून 2025 पासून कोकण रेल्वे पावसाळी वेळापत्रक सुरू होत आहे। कृपया प्रवाशांनी नोंद घ्यावी अशा सूचना फलक देखील येथे लावण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण या कणकवली स्थानकावर पाहतो प्रवाशांनी देखील या सूचना फलक वाचून काही आपली जे तिकीट आहे काढण्याचं देखील नियोजन करत आहेत। आणि आपण रांग देखील पाहतो रेल्वे स्थानकामध्ये नेहमीच या गर्दी असते आणि मुख्य रेल्वे स्थानक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे, कारण बऱ्याच एक्सप्रेस गाड्या या रेल्वे स्थानकात थांबतात आणि ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक असणार आहे एकंदरीत। आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे कोकण रेल्वेचा वेग मंदावलेला असून वेळापत्रकात देखील बदल करण्यात आहे। वंदे भारत देखील आठवड्यातून 3 दिवस इथून धावणार आहे। मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ती देखील दुपारी 2:30 वाजता इथून सुटणार आहे। अशी एकंदरीत माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।